8वी NMMS या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयातील प्रकरण 5वे सामाजिक व धार्मिक प्रबोधन यावरील बहुपर्यायी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न क्रमांक 1, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय ओळखा। ए. शिकागो धर्म परिषदेत नेतृत्व। बी. पहिली मुलींची शाळा सुरू केली। सी. आर्य समाजाची स्थापना। डी. हिंदू महासभेची स्थापना। पर्याय 1 सी ए बी डी। पर्याय 2 बी सी ए डी। पर्याय 3 डी ए सी बी। पर्याय 4 बी ए सी डी। पहिल्यांदा येईल बी। इसवी सन 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। नंतर येईल सी। इसवी सन 1875मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। नंतर येईल ए। इसवी सन 1893मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केले। आणि सर्वात शेवटी डी। हिंदू महासभेची स्थापना 1915 साली झाली, म्हणून पर्याय 2 बी सी ए डी योग्य। प्रश्न क्रमांक 2, गटात बसणारा पर्याय शोधून लिहा। ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म। पर्याय 1 गुलामगिरी। पर्याय 2 मूकनायक। पर्याय 3 शतपत्रे। पर्याय 4 सत्यार्थ प्रकाश। ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हा गट होतो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा। मग पर्यायातून त्यांनी लिहिलेला ग्रंथ शोधावा लागेल। पर्याय 2 मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पाक्षिक होते, त्यामुळे पर्याय 2 गटात बसणार नाही। पर्याय 3 शतपत्रे ही लोकहितवादी म्हणजेच गोपाळहरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून प्रकाशित केली होती, म्हणून पर्याय 3 गटात बसणार नाही। सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला, म्हणून पर्याय 4 गटात बसणार नाही। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुलामगिरी। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती व्यक्ती क्रांतिकारक, समाजसुधारक व साहित्यिक म्हणून ओळखली जाते? पर्याय 1 स्वातंत्र्यवीर सावरकर। पर्याय 2 चंद्रशेखर आझाद। पर्याय 3 भगतसिंग। पर्याय 4 सूर्यसेन। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर। स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक व समाजसुधारक तर होतेच, पण त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर यासारखे ग्रंथही लिहिले, म्हणून त्यांना साहित्यिक म्हणूनही ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4, एकेश्वरवाद, उच्च-नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही कोणत्या समाजाची तत्त्वे होती? पर्याय 1 प्रार्थना समाज। पर्याय 2 ब्राह्मो समाज। पर्याय 3 सत्यशोधक समाज। पर्याय 4 शीख समाज। योग्य उत्तर आहे पर्याय 2 ब्राह्मो समाज। राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन 1828मध्ये बंगाल प्रांतात स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाची ही तत्त्वे होती। प्रश्न क्रमांक 5, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय 1 दादोबा पांडुरंग तरखडकर। पर्याय 2 महर्षी वी रा शिंदे। पर्याय 3 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर। पर्याय 4 यापैकी नाही। दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली परमहंस सभेची स्थापना केली, म्हणून पर्याय 1 अयोग्य। महर्षी वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली, म्हणून पर्याय 2 अयोग्य। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली व त्या सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे ठरले। प्रश्न क्रमांक 6, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? पर्याय 1 पंडिता रमाबाई। पर्याय 2 स्वामी दयानंद सरस्वती।
पर्याय 3 महर्षी धोंडो केशव कर्वे. पर्याय 4 स्वामी विवेकानंद. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली म्हणून पर्याय 1 अयोग्य. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केली म्हणून पर्याय 2 अयोग्य. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली म्हणून पर्याय 3 अयोग्य. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 7. शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे डॅश डॅशची स्थापना झाली. पर्याय 1 शीख सभा. पर्याय 2 सिंग सभा. पर्याय 3 अकाली चळवळ. पर्याय 4 अकाली सभा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंग सभा. प्रश्न क्रमांक 8. कोण ते लिहा. अ पहिली मुलींची शाळा काढणारे. ब स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करणारे. क केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणणारे. पर्याय 1 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. पर्याय 2 विष्णुशास्त्री पंडित. पर्याय 3 वीरेश लिंगम पंतलू. पर्याय 4 महात्मा ज्योतिराव फुले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेश लिंगम पंतलू या समाजसुधारकांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. पर्याय 1 गोपाळ गणेश आगरकर. पर्याय 2 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पर्याय 3 ताराबाई शिंदे. पर्याय 4 महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली म्हणून पर्याय 2 अयोग्य. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला म्हणून पर्याय 3 अयोग्य. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले म्हणून पर्याय 4 अयोग्य. योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. प्रश्न क्रमांक 10. पंडिता रमाबाई यांच्या संबंधित खालीलपैकी योग्य विधान कोणते. अ शारदा सदनची स्थापना केली. ब सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. पर्याय 1 अ बरोबर ब चूक. पर्याय 2 अ चूक ब बरोबर. पर्याय 3 अ आणि ब दोन्ही बरोबर. पर्याय 4 अ आणि ब दोन्ही चूक. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली आणि स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका हा अभ्यासक्रमही सुरू केला म्हणून पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 11. द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना करणारे कोण. पर्याय 1 अब्दुल लतीफ. पर्याय 2 सर सय्यद अहमद खान. पर्याय 3 खान अब्दुल गफार खान. पर्याय 4 मीर जाफर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अब्दुल लतीफ. अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12. सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेल्या द मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर डॅश डॅश विद्यापीठात झाले. पर्याय 1 बनारस मुस्लिम. पर्याय 2 अलीगड मुस्लिम. पर्याय 3 कानपूर मुस्लिम. पर्याय 4 आग्रा मुस्लिम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलीगड मुस्लिम. प्रश्न क्रमांक 13. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी डॅश डॅश साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. पर्याय 1 1915. पर्याय 2 1925. पर्याय 3 1945.
आणि पर्याय 4 1955. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली, म्हणून पर्याय 1 अयोग्य. तसेच पर्याय 3 व 4 अयोग्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1925. प्रश्न क्रमांक 14. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॅश डॅश येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. पर्याय 1 रत्नागिरी, पर्याय 2 पणजी, पर्याय 3 सिंधुदुर्ग, पर्याय 4 कळंब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 15. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश देणारे सुधारक कोण होते? पर्याय 1 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय 2 गोपाळहरी देशमुख, पर्याय 3 स्वामी विवेकानंद, पर्याय 4 स्वामी दयानंद सरस्वती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 16. वेदाकडे परत चला हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या समाजाचे? पर्याय 1 ब्राह्मो समाज, पर्याय 2 आर्य समाज, पर्याय 3 प्रार्थना समाज, पर्याय 4 सत्यशोधक समाज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्य समाज. प्रश्न क्रमांक 17. प्रबोधन काळात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रात तर डॉक्टर सी.व्ही. रमन यांना डॅश डॅश क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले. पर्याय 1 विज्ञान, पर्याय 2 शांतता, पर्याय 3 कला, पर्याय 4 सामाजिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विज्ञान. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.